सुषमा अंधारे यांनी भाजपचा पाळीव वकील गुणरत्न सदावर्तेला ओपन चॅलेंज दिलं. सदावर्तेला कोर्टात याचिका दाखल करायची खूप सवय आहे, तर चला मग सदावर्ते, तुम्ही संविधान मानत असाल आणि तुम्ही भाजपचे गुलाम नसाल तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणारा तो राकेश तिवारी आहे ना, ज्याला भाजपवाले साहेब साहेब म्हणतात, त्याच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करा. त्यामुळे सिद्ध होईल की सदावर्ते भाजपचा भाट आहे की नाही. एक व्यक्ती मात्र महाराष्ट्रातली अजूनही व्यक्त झालेली नाही, जी एरवी फार व्यक्त होते आणि त्या व्यक्तीकडून आपल्याला काही अपेक्षा ठेवाव्यात की नाही हाही खरा प्रश्न आहे. पण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मात्र अजूनही या विषयावर व्यक्त झालेले नाही. ही सगळी घटना घडली. काल आपण याच्यावरती पत्र लिहिलं, बोललो, लोकांपर्यंत हे सगळं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा या वकिलाच्या समर्थनार्थ, म्हणजे तो जो कोणी आहे तो काय राकेश, राजेश, काय किशोर, अशा लोकांची नावं ही लक्षात ठेवावीशी वाटत नाहीत, त्याच्या समर्थनार्थ एक बटालियन उतरली आणि ती बटालियन पहिल्यांदा त्यांचा युक्तिवाद काय बघा, ते पहिल्यांदा असं म्हणाले की गुन्हा कुठे घडलेला आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की कोर्ट ऑफ कंटेम्प्ट नावाची गोष्ट असते की कोर्टाबद्दल कोणी साधी टिप्पणी जरी केली, अगदी कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये आपण जास्तीचा आवाज चढवून जरी बोललो किंवा थोडी जरी हुल्लडबाजी झाली तरी सुद्धा गुन्हा घडतो आणि आत टाकलं जातं व्यक्तीला. कोर्ट ऑफ कंटेम्प्ट असतो. इथे सरळ सरळ ऑनरेबल डायसच्या दिशेने बूट भिरकावण्यापर्यंतची हिंमत केली जाते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. पण यावर कुणी शब्द काढत नाहीये. बरं, तुम्ही भावना दुखावल्या, पण भावना खरंच दुखावतात का? कारण मध्ये एक सांसद होते, खासदार, ज्या खासदाराने विस्की में विष्णू बसे है, रम्य बसे है प्रभू श्रीराम असं वक्तव्य केलं. विशेष त्यावेळेला या व्यक्तीच्या तोंडाला कुणी काळं फासलं नाही किंवा याला कुणी बुटाने मारलं नाही किंवा याला कुणी तुडवला नाही किंवा याच्यावर कसलाही प्राणघातक हल्ला झाला नाही. असं का? कारण त्याने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. लक्षात घ्या, भाजप वॉशिंग मशीन आहे. त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि तो लगेच पवित्र झाला. काय भयंकर सिस्टीम तयार होत आहे आणि या भयंकर सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवायचा आहे. ज्या लोकांना वाटतं ना की सुषमा अंधारे का बरं शिवसेनेत गेल्या, याच कॉजसाठी की भाजपा ज्या पद्धतीने संविधानाला नख लावू पाहते आणि वाईट याचं वाटते की हे नख लावत असताना ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत, जे संविधानाचे अभ्यासक वगैरे म्हणवले जातात, खरं तर भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून आणि या महाराष्ट्राच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले गुणरत्न सदावर्ते, जे गुणरत्न सदावर्ते कायम भाजपाची बाजू घेऊन बोलतात, कायम आरएसएसची बाजू घेऊन बोलतात, पण बोलताना त्याला ते एक लेप देतात, त्याला एक आवरण लावतात. ते माझ्याबद्दलही बोलताना म्हणतात, आमची भटक्यातली बहीण सुषमा अंधारे, मी तुमची बहीण आहे सदावर्तेजी, मी तुमची बहीण आहे, तर बहीण म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारते, कुठे आहात तुम्ही? गेल्या 3 दिवसांपासून तुमची प्रतिक्रिया आली नाही. तुम्ही बार असोसिएशनचे अध्यक्ष ना, तुम्हाला पटलंय हे सगळं? म्हणजे भाजपची बाजू घ्यायची आहे तर भाजपची बाजू घेताना इतकी झापडं लावायची, इतर लोक अंधभक्त झाली समजू शकते मी, पण गुणरत्न सदावर्ते तुम्ही हुशार आहात ना, तुम्ही ज्ञानी आहात ना, तुम्ही स्वतः म्हणताय की तुम्ही खूप शिकलेले आहात, तुम्ही संविधानाचे अभ्यासक आहात, काय तुमच्या बुद्धीला पटलंय हे? आणि पटलं नसेल तरी सुद्धा जर तुम्ही शांत बसलेले असाल तर सदावर्तेची ही कोणती मजबुरी आहे? कोणत्या मजबुरीने तुम्हाला गप्प बसवलंय? कोणत्या अदृश्य महाशक्तीने तुम्हाला गप्प बसवलंय? त्याच अदृश्य महाशक्तीच्या विरोधात आम्हाला लढा द्यावा लागेल. जात, धर्म या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी पाळाव्या, मानाव्या, जे काही करायचंय ते, पण ते त्याच्या चौकटीच्या आत असावं. एखादी व्यक्ती इतक्या उच्च पदावर गेल्यानंतरही त्या व्यक्तीला अशा पद्धतीने अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्यावर व्यक्त होण्यासाठी लोक हळूहळू बोलायला लागतात. दादा हो, माझी विनंती असेल, निडरपणे राहा, निडरपणे बोला, ठामपणे भूमिका मांडल्या पाहिजेत. आपण आपल्या भूमिका मांडताना आपल्या म्हणजे भूमिकांचं राजकारण
की राजकारणातल्या भूमिका हेही फार महत्वाचं असतं. मी कायम असं म्हणते की मी कुठे उभी आहे यापेक्षा मी कुणासाठी उभी आहे हे मला पक्क माहीत आहे. आणि ज्या कॉजसाठी मी उभी आहे जर मी ते करू शकत नसेल तर काय अर्थ आहे बरं या सगळ्या गोष्टींना. मग सुषमा अंधारेने किती मोठी पदं घेतली, आमदार खासदार मंत्री झाली काय झाले काय, जर मला इथल्या शोषित पीडित उपेक्षित वंचितांची भूमिका, त्यांचे प्रश्न, त्यांचा आक्रोश, त्यांच्या वेदना, त्यांचं म्हणणं, त्यांचं दुःख, त्यांची प्रतारणा, त्यांच्या उपेक्षा वंचना हे जर मला कळणार नसेल तर माझ्या ज्ञानाला, माझ्या असण्याला, माझ्या नेतृत्वाला काय अर्थ असेल. गुणरत्न सदावर्ते, तुम्ही खूप हुशार आहात, खूप अज्ञानी आहात, पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे लोक जिथे जन्म घेतात त्या समूहाप्रती काही करण्याची जे उर्मी ठेवतात ते धन्य असतात. अहो, साधं न चालता बोलता येणारं झाड, ते झाड ज्या मातीतनं क्षार पाणी घेऊन उभं राहतं ना, ते झाड सुद्धा त्या मातीला ऊन लागू देत नाही. आपल्या फांद्यांची सावली पसरतं आणि त्या मातीची झीज होऊ नये म्हणून काळजी घेतं. खूप जास्त जर पाण्याने वाहून जायची परिस्थिती असेल तर त्या ज्या मातीतनं त्याने क्षार पाणी घेतलंय ते झाड आपल्या मुलांनी ती माती घट्ट 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 धरून ठेवतं. न चालता बोलता येणाऱ्या झाडाला जर इतकी बांधिलकी त्या झाडाला कळत असेल तर सदावर्तेजी, तुमच्यासारख्या हाडामासाच्या जिवंत माणसाकडे ती बांधिलकी किती असली पाहिजे. पण तुमची बांधिलकी गेल्या 3 दिवसांपासून मला दिसली नाही. मला अपेक्षा आहे सदावर्तेजी, हवं तर मी तुमच्या इनर कॉन्शियसला जागवण्याचा प्रयत्न करते असं समजा. तुमची बहीण म्हणून तो अधिकार आहे माझा. तुम्ही फार PIL वगैरे करताना, तुम्ही कुठल्याही कठीण केसमध्ये काय तुमच्या फिर्यादी वगैरे काय पाहिजे त्या गोष्टी करता, याचिका दाखल करता, काय केसेस लढता वगैरे. चला, राजेश किशोर नावाचा हा जो कोणी वकील आहे, ज्या वकिलाला जी आणि साहेब लावून हे सगळे भाजपचे सगळे जातीवादी प्रवक्ते बोलतायत ना, त्या राजेश किशोरवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठीची केस गुणरत्न सदावर्ते तुम्ही उभी केली पाहिजे. अपेक्षा आहेत मला तुमच्याकडून. आणि मग ही संधी पण आहे की तुम्ही भाजपचे भाट आहात की खरंच संविधानाचे अभ्यासक आहात हे सिद्ध करण्याची तुम्हाला एक नामी संधी आहे. गुणरत्नजी, दादा, तुम्ही ही संधी घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे.